आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय एक महत्त्वाचा निर्णय शिवडी नावाशेवा हा जो सेतू आहे, हा जो पूल आहे, ज्याला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे, त्याच्या दराच्या बाबतीमध्ये कारण 12 तारखेला याची तर सुरुवात होते आणि म्हणून त्याच्यावर काय दर आकारावे या संदर्भामध्ये चर्चा झाली। डिपार्टमेंटने आधी 500 रुपये सुचवलेलं होतं, नंतर 350 वर आलेले होते, पण आज कॅबिनेटने या ठिकाणी निर्णय घेतलेला की 250 रुपये या ठिकाणी जो दर आहे, टोल आहे, तो या ठिकाणी घेण्यात यावा। आणि मला असं वाटतं की 250 रुपये अतिशय माफक असा दर सरकारने या ठिकाणी आज ठरवलेला आहे। हे अंतर जवळपास 22 किलोमीटरचं आहे। 21,000 कोटी रुपये या सेतूसाठी खर्च झालेले आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेतूमुळे जवळपास 2-2.5 तास अंतर म्हणजे वेळ ही प्रवाशांची त्या ठिकाणी वाचणार आहे, वाहनधारकाची वाचणार आहे। पेट्रोलच्या खर्चामध्ये जवळपास 4-5 पटचा खर्च म्हणजे इथे 1.5 लिटर त्या ठिकाणी पेट्रोल लागेल, तर आपण इकडच्या बाजूने आपण नेहमीच्या रस्त्याने गेलो तर ते जवळपास 7 लिटर पेट्रोल लागेल, म्हणजे जवळजवळ 5 लिटर पेट्रोलची सेव्हिंग यामुळे होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा वेळ 2-2 तास 2.5 तास आपण ज्या मार्गावर लागणार आहेत त्याला आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये या सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे। आणि आज अतिशय माफक दरामध्ये म्हणजे 250 रुपयामध्ये येताना असेल तर 1.5 पट म्हणजे 125 रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत। मासिक पाससाठी वेगळी योजना त्या ठिकाणी आहे आणि अतिशय आनंदाचा विषय हा आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आणि येत्या 12 तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सेतूचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहे। आता ते दर ठरलेले आहेत। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये डिटेल प्रेस नोट अजून आलेली नाही, पण जे लहान वाहनं आहेत त्याचे दर वेगळे आहेत, त्याचे दर ठरलेले आहेत, ते माझ्याकडे आता या ठिकाणी नाही आहेत। पण तो छोटी वाहनं जी आहेत, ज्या गाड्या जाणार आहेत, आपल्या कार छोट्या, त्यांच्यासाठीच हा दर या ठिकाणी आहे। आणि म्हणून वेळेचं बचत ही सर्वात महत्त्वाची आहे। कारण इकडनं गेलं तर 2.5 तास, कधी कधी 3-3 तास आपल्याला लागायचे, पण आता इथून निघालो की आपण 20 मिनिटांमध्ये फार पडतं, 15 मिनिट, पण फार झालं तर 20 मिनिटांमध्ये आपण तिकडे जाऊन पोहोचणार आहोत। आणि म्हणून खूप मोठी मुंबईकरांसाठी ही एक देणच म्हणावी लागेल। अतिशय महत्त्वाचा विषय आज हा मार्गी लागतो आहे। 12 जानेवारीनंतर हा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे का? 12 जानेवारीला याचं उद्घाटन होईल आणि हा सर्वांसाठी खुला होणार आहे। 2005 पूर्वी जे शासकीय जाहिरातीद्वारे रुजू झालेले शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आदित्य ठाकरे यांनी याच्यावर टीका केली होती की टोल माफी करावी आणि टोल माफी करून दाखवावी सरकारने। 21,000 कोटी रुपये याला खर्च लागलेला आहे, मोठं दायित्व पण या संदर्भामध्ये आहे। आणि मला असं वाटतं की अतिशय नगण्य म्हणजे 250 रुपये म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी आता आपण 1,000-1,500 रुपये वाचवतो आहोत, मग ते फ्यूलमध्ये असेल, वेळेची तर किंमतच केली जाणार नाही, कारण 2.5 तास आणि 15 मिनिट यामध्ये वेळेची किंमतच केली जाणार नाही। आता विरोधक म्हणून आपण काही बोलायचं, काही सांगायचं, आता हे त्याचं कामच आहे। परंतु मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपणच कालपासून दाखवत होता 500 रुपये, 350 रुपये, पण शासनाने त्यातही कमी करून आता 250 रुपये या संदर्भामध्ये दर निश्चित केलेला आहे। आणि मला वाटतं हा अतिशय माफक आहे की ज्यामुळे मोठी वेळ वाचणार आहे आणि इंधनातही मोठी बचत होईल। आणि त्यापेक्षा अजून जास्त मी म्हटलं की पर्यावरण म्हणजे 2.5 तास गाडी ज्यावेळेला चालते आहे रस्त्याने त्यावेळेला आणि 15 मिनिटात गाडी पोहोचते, तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे, त्याचं प्रदूषण होणार आहे, नॉईज पोल्युशन होणार आहे। आणि म्हणून हा विषय सर्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरा जुनी पेन्शन योजनेचा निर्णय झालेला आहे, किती कर्मचाऱ्यांना फायदा होईल, काय नेमक्याचे? नाही, जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये नागपूरला ज्यावेळेला मोर्चा आलेला होता त्यावेळेलाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सविस्तर बैठक त्या बाबतीमध्ये घेतलेली होती। आणि त्यावेळीच आम्ही त्यांना शब्द दिलेला होता, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मंत्रिमंडळाने, मी त्या मिटिंगला हजर होतो की लवकरच म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2 महिन्याची मुदत त्यांनी आम्हाला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा। आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार
योग्य तो निर्णय घेईल. सगळी मागणी जी आहे ती होती, परंतु आता 2005 सरसकट न करता केवळ 2005 पूर्वी जे जॉईन झालेले आहेत त्यांचा लाभ केवळ 4,500 ते 5,000 नोकरदार आहेत, त्यांनाच होणार आहे. उर्वरित लोकांना म्हणजे नोकरदारांना होणार. मला वाटतं त्यांच्या मागण्या आमच्या समोर आहेत. त्या संदर्भामध्ये आमची समिती त्या ठिकाणी काम करते आहे, आमचे अधिकारी सगळे काम करत आहेत. आणि म्हणून त्या दिवशी पण मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला होता. देवेंद्रजी होते, अजितदादा त्या ठिकाणी होते. आणि मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते निश्चित त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. बाकी आता टेक्निकली मला 4,000 लोकांना मिळणार आहे का 5 हे मला या संदर्भामध्ये माहिती नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल. सर, मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पूल पुन्हा एकदा तयार झालेला आहे, पण या आधी मुंबईवर जो एकंदरीत सगळ्या लाईटी लावण्यात आल्या होत्या त्याच्या 600 कोटींचा घोटाळा किंवा अपर्यास वापर करण्यात आलेला अशी माहिती जी समोर आली. आता बघा, विरोधकांचं काम असा आरोप करणं आहेत. मुंबई इतकी स्वच्छ झालेली आहे, सुंदर झालेली आहे, हरित झालेली आहे. म्हणजे खरं आपण कुठल्याही दिशेने कुठल्याही रस्त्याने जा, मुख्य मार्गाने जा, आपण बघतायत. पण आता ते काम झालं तर मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप करणं तर विरोधकांचं काम आहे. आपल्या काळामध्ये आपण इतक्या वर्षात काही केलं नाही. BMCमध्ये आपण इतके वर्ष त्या ठिकाणी राज्य करतात, आपण त्या ठिकाणी महापौर होतात, आपला पक्ष एक हाती सत्तेवर होता. त्यावेळेला आपण काय केलं? आपण काही केलेलं नाही. आणि आज आम्ही करतो आहोत. सगळे लोक मुंबईचं नाव घेत आहेत. इतकी हिरवीगार मुंबई झालेली आहे. इतकं डिव्हायडरमध्ये आम्ही चांगली झाडे लावतो आहेत, पददिवे लावतो आहेत, सुशोभित करतो आहोत. G20च्या माध्यमातून त्या ठिकाणी किती मोठी कामं या ठिकाणी झालीत. आता कामं झालेली लोक आमचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत. विरोधकांच्या पोटामध्ये तो गोळा येणारच आहे. आणि म्हणून हे सगळे आरोप चाललेले आहेत. पण हे सर्व बिनबुडाचे आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. काय नेमका निर्णय आहे? नाही, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या दिवसामध्ये ते भाव कमी होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की 5 रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं की मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या बाबतीत मिळालेला आहे. सर, भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे, असं बघताय? नाही, आयकर विभागाच्या नोटिसा सगळ्यांना देत असतात. त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकट्यांना आली अशातला विषय कुठे नाही आहे. मला वाटतं की त्रुट्या असतील, काही आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल, त्यामुळे ती नोटीस आलेली असतील, त्यावर ते क्लिअरिफिकेशन देतील. जम्बो कोविड घोटाळा प्रकरणी दुसरा गुन्हा आज ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. ईडी देखील याचा तपास करताय. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा वर्ग झालेला आहे. कसं पाहता, दहिसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते त्या 37 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस म्हणतात. खरं अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्यावेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते, कोविडसारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. म्हणजे डेड बॉडी रॅप करण्यामध्ये गुंडाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा, ऑक्सिजनमध्ये घोटाळा, जे एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा, डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये, कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा. आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे. आज उद्धवजी काही सांगत असले, किती बोलत असले तरी मला वाटतं हे सगळं उघड झालेलं आहे. त्याचं बिंग आता फुटलेलं आहे. आणि म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तपास करता आहेत. मग ED असेल, EOW असेल, काय जे असेल, SCB असेल, ते सगळे या बाबतीमध्ये तपास करतायत. आणि या तपासाअंती जे समोर येईल त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील, त्यांना त्याच्यावर कारवाई होईल. आपल्या सरकारमधले मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य सध्या मोठ्या चर्चेत आलेलं आहे. सिल्लोडमधल्या सभेमध्ये जाहीर शिवीगाळ केलेली आहे. कसं पाहता, ही पहिलीच वेळ असेल तर 2-3 वेळा त्यांनी या प्रकारे देखील असे कृत्य केलेले आहे. कसं पाहता एक सहकारी मंत्री म्हणून आपण? नाही, या बाबतीत मला काही माहिती नाही. आपण सांगतो तेव्हाच मला कळालं. कुठल्या बाबतीत मला माहीत नाही. मी निश्चित माहिती घेतो त्या संदर्भात. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की 20 तारखेपर्यंत जर आता सरकारने काही चर्चा केली नाही आणि जर आम्ही जालन्यातनं पुढे निघालो तर दारं जे आहेत ती चर्चेत आता बंद होतील. तर मला असं वाटतं की आता बघा, शासन प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. किती वेगाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकारी काम करतायत, आमचं सरकार काम करतायत, हे आपणही बघतायत, ते बघतायत. समाधान त्याने त्यावर व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून चर्चेची दारं बंद वगैरे अशी कधी होत नाही. आमचा प्रामाणिक हेतू आहे, आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंच आहे. मुख्यमंत्री महोदयांनी एकदा भरसभेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही कमिटमेंट केलेली आहे. त्यामुळे एकदम तोपर्यंत येऊपर्यंत असं नाही. थोड्या तांत्रिक बाजू आहेत, त्यांना उशीर लागतोय. मागासवर्गीय आयोग आहे, अतिशय वेगाने काम करत आहे. सिक्युरिटी पिटिशनच्या बाबतीमध्ये आम्ही तयारी करतो आहोत. 24 तारीख त्या संदर्भामध्ये दिलेली आहे. मला वाटतं जर तुम्ही निघाले तुम्हाला 10-12-15 दिवस काही इथे यायला लागतील आणि 2-4 दिवसांनी जर तुम्हाला त्याच्याकडे तुमच्या पदात पडलं, तुम्हाला जे अपेक्षित आहे
तर चर्चेची दारं बंद होण्याचा संभवच नाही, म्हणजे काही गरज नाही असं म्हणण्याची. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते सरकार त्या ठिकाणी करायला तयार आहे. सरकार या बाबतीमध्ये अतिशय ठाम आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. आणि म्हणून आता मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून किंवा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये त्या दोन गोष्टीचे पर्याय आमच्यासमोर त्या ठिकाणी आहेत. निश्चित त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये शासन कारवाई करणार आहे. मराठवाड्यामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत, फक्त 28 नोंदी सापडलेल्या आहेत. यावरती मुख्यमंत्री नाराजी दिली आहे आणि जास्तीत जास्त नोंदी शोधून काढून यावरती काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अतिशय वॉर लेव्हलवर आम्ही ज्या मराठवाड्यामधल्या कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्याच्यामधले आम्ही 40 प्रकार शोधलेत की कुठे कुठे शोधायचे आहेत म्हणून. सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिथे असेल 1967 पूर्वीच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या शोधण्याचं काम चाललेलं आहे. पुन्हा आम्ही त्याला आता मुदतवाढ दिलेली आहे. शिंदे समितीच्यावर अतिशय वेगाने काम करते. मला वाटतं कुठे आता आम्ही या संदर्भामध्ये कमी असं म्हणता येणार नाही. पुन्हा आम्ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय सूचना दिलेल्या आहेत आणि त्या नोंदी तपासण्याचं काम अधिक गतीने या ठिकाणी चाललेलं आहे. मला वाटतं लवकरच पुढचा आकडा सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी येईल. भाऊ एकनाथ खडसे असं म्हणतात की सगळे सूर्य हा शब्द जो आहे तो देवेंद्र पाटलांनी नाही तर गिरीश महाजनांनीच पुढे आणलेला होता आणि त्यांनीच शब्द जो आहे तो दिला होता, तो आता शब्द पाळला गेला नाही. खडसेंचं मी वारंवार सांगतोय की त्यांची मानसिक स्थिती, त्यांचं डोकं सध्या ठिकाणावर नाही आहे. बिचाऱ्यांची अवश्य वाईट अवस्था झालेली आहे. 137 कोटी रुपयाचा दंड, त्यांनी जी चोरी केली, मुरुम तो मोठा डोंगर घेऊन विकून टाकला हायवेला. आणि त्या पुण्याच्या भोसरी प्रकल्पामध्ये MIDCच्या त्यांना 27 कोटी दंड झालेला आहे. आता मी पुन्हा त्या सांगितलं की आता एवढं तो दंड त्याच्या प्रॉपर्टी सगळ्या अटॅच झालेल्या आहे. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही साक्षीदार आहात. त्या दिवशी मी गेलेलो होतो का? त्या दिवशी 2 आमचे निवृत्त न्यायाधीश गेलेले होते. त्या दिवशी आमचे उदय सामंत उद्योगमंत्री होते, आमचे 2-3 मंत्री होते, सावे होते, औरंगाबादचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते. ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्यांना काही त्यांची लिखापट झालेली आहे की बा असं करावं तसं. मी त्या दिवशी तिथे नव्हतोच. पण आता खडसेंना कसं उठता बसता जागता झोपता एकच दिसतंय, गिरीश महाजन. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याचा इलाज आता करणं कठीण झालं, कारण त्याचे बाहेर ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे रोज काही झालं की गिरीश महाजननी केलं, काय झालं तर गिरीश महाजननी केलं. आता बिचाऱ्यांचे तर खरं आमच्याबरोबर इतके वर्ष होते, मला आता त्यांची क्यू यायला लागलेली आहे, पण आता त्याला इलाज नाही. भाऊ केंद्राने तुरडाळ खरेदी करणार असं सांगितलं. केंद्र तुरडाळ खरेदी करणार असं शेतकऱ्यांना नाही, मला माहिती नाही. पण आफ्रिकेतून आणि म्यानमारमधून त्या तुरडाळ आता विकत घेतल्या जातात. नाही, आता हे धोरण जे सगळं आहे ते त्या ठिकाणचं ते डिपार्टमेंट ठरवत असतं, खातं ठरवत असतं. आता मार्केटमध्ये आवक जावक एकंदरीत आपल्या देशामध्ये असलेलं प्रोडक्शन हे बघून हे सगळे निर्णय होत असतात. इम्पोर्ट करायचे, एक्सपोर्ट करायचे, त्या संदर्भात मला अधिक माहिती नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.